तर मित्रांनो, आता आपण हा जो किल्ले मच्छिंद्रगड आहे तो आता आपण वरती जाणार आहोत आणि आता ह्याची पूर्ण इत्थंभूत माहिती घेणारच आहोत. परंतु त्या अगोदर हा जो गड आहे, हा जो किल्ला आहे, हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मच्छिंद्रगड या गावामध्ये आहे आणि हा दुर्गगिरी या प्रकारामध्ये हा किल्ला मोडतोय. छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये ह्या किल्ल्याला अनन्यसाधारण असं महत्त्व राहिलेलं आहे आणि ते कशा कशा पद्धतीने ह्या किल्ल्यानं भूमिका निभावल्या त्यावेळी किंवा या मच्छिंद्रगड या मंदिरानं, या किल्ल्यानं महाराजांच्या काळामध्ये, महाराजांच्या लढाईमध्ये कशा प्रकारची साथ दिली आहे त्याची काय माहिती भेटते आपण वरती मंदिराच्या पुजाऱ्याकडून किंवा स्थानिकांच्याकडून काय माहिती मिळेल ते आपण आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू ब्लॉग सोबत राहा, पुढची माहिती अजून आपण आपल्याला देत आहे. आता आपण गडाच्या वर आलेलो आहे. पास गडाचा 98% भाग आपण चढलेला आहे. तर गेल्यानंतर हे आपल्याला असं एक जुन्या पद्धतीचं बांधकाम साईडला जर बघितलं तिकडं तर ते बघा एक जुन्या पद्धतीचं माचे, जेणेकरून तिथं ते सिक्युरिटी जी असायची, या गडाची जी सिक्युरिटी असायची ते सिक्युरिटीना तिथं लक्ष ठेवण्यासाठी खालचा भूभाग आणि दुश्मनाला लक्ष ठेवण्यासाठी तो बनवला गेलेला असायचा. तर एक आपल्याला ते बघायला भेटतंय. हे बघा, हे आपल्याला एकदम समोर अशी ही कृष्णा नदी दिसते आहे. संत वाहत आहे एकदम ही कृष्णा नदी आणि हा पूर्ण कृष्णा नदीचा हा जो भूभाग आहे, हा जो तिचा प्रदेश विस्तीर्ण झालेला एकदम जमीन एक लेवल आहे आणि सुपीक असा भाग आहे. सगळ्या भागामध्ये एकदम हिरवळ आहे, पाणी आहे, सुख शांती आहे ह्याच्यामध्ये. आणि अशा सुख शांतीच्या वातावरणामध्ये हा एक जो आपला मच्छिंद्रनाथांचा गड आहे, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेणारच आहोत वरती जाऊन. परंतु आपण ज्या रस्त्याने आलो तो सिमेंटचा रस्ता होता, नवीन बनवलेला होता, परंतु एक जुना रस्ता आहे हा जो आपल्याला समोर दिसतोय हा बघा. तर हा दुसऱ्या बाजूने हा रस्ता वरती येतोय, ह्या रस्त्याने आपण चालत येऊ शकतो वरती. तर हा पायरीचा रस्ता आहे, याच्यातून बाईक किंवा 4 व्हीलर 4 चाकी गाडी येत नाही. तर हा रस्ता असा वळणावळणाने ह्या गावामधून येतो. हा अशा पद्धतीने हो का, हा रस्ता पूर्ण वरती गडावर या बाजूने, दुसऱ्या बाजूने हा वरती येतो. म्हणजे ह्या गडाला 2 बाजूने रस्ते आहेत सध्या. ज्याला चालत यायचं तर या इकडच्या बाजूने येऊ शकता वरती, किंवा इतकं चालण्याचं जर आपल्याला शक्य नसेल तर 2 चाकी किंवा 4 चाकीच्या वाहनानं, गाडीनं आपण आरामात आत्ता ज्या मार्गाने आपण आलो त्या मार्गाने आपण तुम्हीही येऊ शकताय आणि ह्या गडाचं जे हे समजू शकताय. चला तर आपण जाऊ आता गडावरती. तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत गोरक्षनाथांच्या मंदिरामध्ये. हे भव्य दिव्य असं नाथांचं मंदिर आहे. इथं तर नाथाने संजीवनी समाधी घेतली असं सांगितलं जाते. मग संजीवनी समाधी कोणाची? मच्छिंद्रनाथांची. आणि गोरक्षनाथांचं त्यांची समाधी तिकडे आहे 32 शिराळ्याला. हा हा बर. हा, मच्छिंद्र शिवेला होते. होय होय. हा अच्छा, त्यांचं मंदिर तिथं आहे, समाधी तिकडे. आणि ही हा तेच वरती. बर. आणि गावगाव गावगाव ज्या मुक्काम असतो, सकाळ दुपार तिन्ही टायमाला वारकऱ्यांना जेवण मोफत असते. भाविक लोक वाटणी अन्नदान करते. ते मग किती आमच्या नाता 3 वारकऱ्याचे त्यातलं एकही मी जेवलो नाही असं नाही. आणि म्हणजे विहीरच आहे, विहीर पहिली. हा, त्याला अशी चौकोनी विहीर आहे, दगडीबाजी आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली हे नाथ महाराजांनी तिथं बसायचे. बर. स्नान करायचे, कपाला बसायचे. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथाचं मंदिर तिकडं. मच्छिंद्रनाथांची समाधी, संजीवनी समाधी. आणि हे गोरक्षनाथांचं मंदिर. हा, तिचे पावत आहे, पिंड वगैरे सगळं. आणि हा चौरंगनाथ दिसतो बघा, चांगली चौरंगनाथ. हा, आणि श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी नाथ महाराज भेटीला जातात. आणि बर, पहिले 12 वर्षातनं भेट झाली ती नाथांची. चौरंगनाथ तपचार्याला बसवल्या 12 आता पाणी जरा खाली गेले, सगळी सोय केली.
तर मित्रांनो हे आहे बघा बारव, ज्याला जुन्या भाषेमध्ये बारव म्हणतात, किंवा जी गडावर विहीर आहे बारव म्हणलं तर आपण याला विहीर म्हणू शकतो. हे बांधून काढलेले आहे एकदम आयताकृतीमध्ये कोणामध्ये बांधलेली विहीर आहे ती. तर ही कधी बांधलेली आहे ह्याच्याबद्दल अजून आपल्याला पूर्ण माहिती नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळी त्यांचं वास्तव्य किंवा सैन्यांचं वास्तव्य इथं होतं तेव्हा बांधली आहे की त्याच्या अगोदर बांधलेले आहे ह्याच्याबद्दल अजून आपल्याला माहिती नाही. पद्धतीची विहीर आहे, किती खोले किंवा त्यात आपण जवळ जाऊन बघणार आहोत. त्याच्यामध्ये सध्या पाणी आहे. एकदम जवळ ना आता पाहूया हे जे बारव आहे, जी विहीर आहे, ह्याचं जर बघितलं तर त्या काळामध्ये ह्याचं बांधकाम कसं केलेलं आहे. दगड किती मोठे आहेत आणि किती कठीण आहेत हे दगड, एकदम पाषाण आहे. हिच्या खोलीबद्दल आपल्याला काही अंदाजा नाहीये किती खोल आहे किंवा काय. तर इथलं सध्या कोणी आपल्याला माहिती भेटेल असं कोणी आपल्याला माहिती देणार नाही, त्याच्यामुळं आपण अगदीच पाण्यामध्ये नाही उतरू शकत. परंतु एकदम आयताकृती चौकोनामध्ये ही जी बारव बनवलेली आहे, जी विहीर बनवली आहे, हिचं पाण्याचा सोर्स दुसरा कोणताही नसून जे गडावर जे काय पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडेल त्या पावसाचंच पाणी ह्याच्यामध्ये साचलं जाईल. मत्स्येंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ, मच्छीची पुट्टीची कवी नारायणचा त्यांचा होता. हा, त्यांचं खरं मत्स्येंद्रनाथ असं नाव आहे. तर म्हणजे महादेवांच्याकडनं जे गुहे ज्ञान मिळालं होतं ते डायरेक्ट मच्छिंद्रनाथाने ऐकलं होतं ते. बर बर बरं, कमीत कमी निदान म्हणलं तरी 2 दिवस. तर मित्रांनो थोडक्यात आताच आपल्याला महाराजांनी त्याच्याविषयी आहे. तर पुढे या गडाविषयी माहिती काय आहे आणि कशी आहे. तर मित्रांनो आतापर्यंत मिळालेली माहिती आपल्याला आपण या गडाविषयी किल्ल्याविषयी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारची कोणती माहिती आपल्याला पाहायला आणि बघायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.